माझं नाव शिवानी पांडुरंग साळुंके. मी SYBTEC सिव्हिल डिपार्टमेंट मधून आहे. आम्ही आज मोर्चासाठी जमलेलो आहे कारण की विनाकारण आमच्याकडनं फाईन घेतात. नाईट स्टडी ही चांगलीच आहे, पण त्यासाठी फाईन का भरायचं? आम्ही पण एक साधारण कुटुंबांमधूनच आहे. ह्यांनी जर आमच्यासाठी कॉलेज उभा केले तर मग पैसे का आमच्याकडनं लुबाडतात? हीच आमचा मुद्दा आहे. घरच्यांना आता कॉल केलेत आमच्या, कारण की आम्ही आंदोलनाला बसलो म्हणून. परत आमच्यासाठी टार्गेट केलं जातं आणि आम्हाला असं पण म्हणतात की सबमिशनला या, आम्ही तुमच्याकडे बघतो म्हणून. प्रमुख मागण्या म्हणजे आमच्या मागण्या या आहेत की जो पण फाईन लागू होतो, प्रत्येक गोष्टीसाठी फाईन घेतला जातो. ID कार्ड नाही घातलं, शूज नाही घातला, युनिफॉर्म नाही घातला, म्हणजे कुठल्याही पद्धतीने त्यांनी फाईन घेतात. आणि जर नाही स्टडी केली जाते, नाही स्टडीला नाही गेलं 50 रुपये, कॉलेजला नाही गेलं 50 रुपये, वन लेक्चर नाही केलं 15 रुपये. हे फाईन बंद केलं पाहिजे. नाही स्टडी ऑप्शनल केली पाहिजे. साध्या मागण्या आहेत. मी FYBTEC मधून शिकत आहे. माझं नाव चेतन चव्हाण. तर आमच्या अशा मागण्या आहेत की जो हा फाईन वसूल करतात, लेट फाईन, नाईट स्टडीला कंपल्सरी, नाईट स्टडीला नाही गेलं की 50 रुपये, टाय बी नाही घातली तर 50 रुपये असं फाईन असतात नाही तर ते त्यांनी नाही घ्यावं असं आमची सगळ्यांकडून विनंती आहे. आमच्या अजून मागण्या आहेत की यांनी फाईन कॅन्सल करावा आणि विविध प्रकारे अजून कॅन्सल करावेत असं. आता 15 मागण्या मागणी. माझं नाव शंभूराजी जगदाळे. आम्ही डिप्लोमा प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहोत. मी त्या आंदोलनाला आलोय कारण काही दिवसांपूर्वी आपल्या महाराष्ट्रातला महत्वाचा सण नाही म्हणू शकत, एक आपण दुसऱ्याला इज्जत रिस्पेक्ट देण्यासाठी आपण छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळण्यात आलेला. त्यावेळेस आम्हाला वर्गातून बाहेर काढण्यात आलेला. आम्ही 5 मुलं होतो प्रथम वर्षाचे. शिक्षकांनी बाहेर काढला आम्हाला. ह्याची घ्या सही, त्याची सही घ्या असं करत आम्हाला अर्धा दिवस आम्ही बाहेर फिरत होतो. नंतर आम्हाला काही शिक्षकांनी मदत केली, पण काही शिक्षकांनी आमचा खूप छळ केलेला. हेच कारण आहे मी आज इथे उपस्थित आहे आणि ह्या आंदोलनाला समर्थन करत आहे. हर्षद अविनाश शेटे. तर चाललेल्या या परिस्थितीत सोयरी कॉलेजच्या हुकुमशाही विरुद्ध सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन हे आंदोलन करायचा ठाम निर्णय घेतलेला आहे. या विद्यार्थ्यांच्या अशा मागण्या आहेत की कॉलेजनं घेतलेला प्रत्येक विषयामध्ये घेतलेला फाईन हा माफ व्हावा. कॉलेजने चालवलेले उपक्रम म्हणजे नाईट स्टडी, विद्यार्थ्यांना सकाळपासून संध्याकाळ 6 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये थांबावं लागतं. त्यानंतर नाईट स्टडी ही कंपल्सरी करण्यात येते. त्यानंतर नाईट स्टडीला नाही आलं तर 50 रुपये फाईन घेतला जातो प्रति विद्यार्थी. तरी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून या पंढरपूर शहरातल्या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आम्ही गेले 3 ते 3.5 तास या ठिकाणी आंदोलन करतोय. प्रामुख्याने महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या दंडांच्या नावाखाली जे आर्थिक पिळवणूक विद्यार्थ्यांची केली जाते, तो एक आमचा प्रमुख मुद्दा या आंदोलनाचा आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना साप्ताहिक सुट्ट्या दिल्या जात नाहीत, सणावाराच्या सुट्ट्या दिल्या जात नाहीत. जोर जबरदस्ती करून त्या ठिकाणी नाईट स्टडीसाठी विद्यार्थ्यांना बसवलं जातं. जे विद्यार्थी गैरहजर आहेत अशा विद्यार्थ्यांकडून अनधिकृतरित्या दंड वसुली केली जाते. त्या ठिकाणी अशा पद्धतीने आर्थिक पिळवणूक करण्याचं काम जर महाविद्यालय करत असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही. आणि म्हणूनच आज 800 ते 1000 विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या 3-3.5 तासांपासून आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये करतोय. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आंदोलनाचा अधिकार दाबण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासनाकडून होतोय. विद्यार्थ्यांच्या घरी फोन लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. शिक्षकांच्या माध्यमातून तुम्ही LC घेऊन जा, आज जर तुम्ही आंदोलनात बसलात तर तुम्ही परत कॉलेजला येऊ नका, अशा पद्धतीच्या धमक्या या त्या ठिकाणी प्राध्यापकांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. याचा आम्ही धिक्कार करतो. संविधानाने दिलेला जो आंदोलनाचा अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करीत आज प्रशासनाच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणाहून आम्ही जाणार नाही. असं आहे की प्रशासनासोबत आम्ही चर्चा केली आहे. काही मागण्यांवर त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, परंतु पूर्ण मागण्या आमच्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत इथला एक देखील विद्यार्थी या ठिकाणाहून जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी कॉलेज आहे, विद्यार्थ्यांच्या पैशातून हे महाविद्यालय चालतं. त्यामुळे इथं हुकुमशाही किंवा कुणाचाही दबाव त्या ठिकाणी आम्ही अजिबात जुमानणार नाही. आज विद्यार्थ्यांनी त्यांनी दिलेल्या 4 एप्रिल रोजीच्या मागण्यावरती मागण्या मान्य करण्यासाठी कॉलेजच्या पोर्चमध्ये आले असता त्यांच्याशी चर्चा करून जे नियमात बसतंय तेच आम्ही लागू केलेलं होतं. पण त्याबद्दलही त्यांना शंका आहे. कुठलाही आपण दंड आकारताना
अपेक्स बॉडी गव्हर्निंग बॉडीमध्ये अप्रूव्हल केल्याशिवाय कोणतेही नियम बाह्य काही लागू केलेलं नसतानाही त्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांना ज्यादा वेगळा हे करा पण दंड वगैरे आकारू नये. तर त्याबद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्याप्रमाणे केलं जाईल. दुसरा मुद्दा त्यांचा होता की नाईट स्टडी नको, विद्यार्थ्यांना सरात्र अभ्यासिका नको, पण ऍडमिशन घेतानाच आपण त्यामध्ये हॉस्टेलला नाईट स्टडी असतो असं मेन्शन केलेलं आहे आणि त्यावर पालक खुश असल्याने आपल्या कॉलेजमध्ये कमीत कमी 2000 विद्यार्थी ऍडमिशन मिळाले नाही म्हणून नाराज होऊन बाहेर परत जातात. तर ह्या सविस्तर पॉझिटिव्हली चर्चा झालेल्या एकमेकांनी मान्य केलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की कॉलेजकडून विनाकारण त्रास दिला जातो. कोणती जयंती असेल, कोणता समजा मतदार मास आहे, त्यावेळेला अनेक विद्यार्थी असं म्हणतात की कॉलेजकडून आम्हाला बाहेर काढण्यात येतं. असं कोणताही प्रकार घडलेला नाही. मी विद्यार्थ्यांना सांगितलं तसा कोणता प्रकार घडलेला असेल तर निदर्शनास आणावं. कोणी घोषणा देऊ नका आता.